आर्थिक वर्ष 2024-25 संपण्याच्या मार्गावर आहे आणि 31 मार्च हा महत्त्वाचा टप्पा करदात्यांसाठी जवळ येत आहे। योग्य नियोजन न केल्यास जास्त कर भरावा लागू शकतो आणि बचतीच्या संधी हातातून जाऊ शकतात, पण काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही स्मार्ट टॅक्स प्लॅनिंग केलं तर तुम्ही कर कपात मिळवू शकता आणि तुमच्या बचतीत वाढ करू शकता। यासाठी आम्ही तुम्हाला 3 सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहोत, ज्यांचा योग्य वापर करून तुम्ही कर कपात आणि गुंतवणुकीचा दुहेरी फायदा मिळवू शकता। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, असेच आर्थिक टिप्स जर हवे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रजनांमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। नंबर 1, हाऊस रेंट अलाउन्स। जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारात हाऊस रेंट अलाउन्स समाविष्ट असेल आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला कर कपात मिळवता येऊ शकते। आयकर अधिनियम 1961 च्या कलम 10 सब क्लॉज 13A अंतर्गत HRA वर कपात मिळवता येते। यासाठी तुमच्याकडे पगाराच्या रचनेत HRA असणे आवश्यक आहे। तसेच भाड्याच्या घराची पावती आणि शहराच्या आधारावर पात्रता तपासली जाते। या लाभाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणपत्रे सादर केली पाहिजेत। नंबर 2, 80C अंतर्गत गुंतवणूक पर्यायाचा वापर करा। आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला विविध गुंतवणूक पर्यायांवर कर कपात मिळवता येते। यामध्ये तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC, जीवन प्रीमियम आणि टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट यामध्ये गुंतवणूक करू शकता। या सर्व गुंतवणुकीवर तुम्ही 1.5 लाखांपर्यंत कर कपात मिळवू शकता। त्याचप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत तुम्हाला 80CCD सब क्लॉज 1B च्या माध्यमातून 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कपात मिळू शकते। नंबर 3, 80D अंतर्गत आरोग्य विमा प्रीमियमवर कर कपात। आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80D अंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नी, मूल आणि पालकांसाठी घेतलेल्या आरोग्य विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत कर कपात मिळवू शकता। आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80D अंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नी, मुलं आणि पालकांसाठी घेतलेल्या आरोग्य विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत कर कपात मिळवू शकता। यासाठी प्रौढ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे आरोग्य विमा प्रीमियम भरताना या कर बचतीच्या सुविधेचा लाभ घ्या। आर्थिक वर्ष समाप्त होण्याच्या मार्गावर असताना या तिन्ही टिप्स तुम्हाला तुमचा कर वाचवण्यासाठी आणि बचतीत वाढ करण्यासाठी खूप मदत करू शकतात। त्यामुळे 31 मार्चच्या आधी योग्य नियोजन करा आणि जास्तीत जास्त फायदे मिळवा। तर मित्रांनो, वरील 3 उपाय वापरून तुम्ही कर कपात आणि आर्थिक स्थिरता मिळवू शकता। HRA चा लाभ घ्या, 80C अंतर्गत गुंतवणूक पर्याय निवडा आणि आरोग्य विमा प्रीमियमवर कर कपात मिळवा। या स्मार्ट स्टेप्स तुम्हाला दीर्घकालीन फायदे देतील। स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि योग्य टॅक्स प्लॅनिंग केल्याने तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मजबूत आर्थिक आधार तयार करू शकता। त्यामुळे वेळ वाया घालवू नका। 31 मार्चच्या आत योग्य निर्णय घ्या आणि तुमचे पैसे वाचवा। तसेच मित्रांनो, असेच आर्थिक टिप्स हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा। भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।